स्वर्गवासी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय हरिश्चंद्र चव्हाण हे लोकनिष्ठ, तडफदार आणि पक्षांशी 100% निष्ठा जपणारे नेतृत्व म्हणून जिल्ह्यात अढळ स्थान राखून होते। त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त विविध स्तरातून आदरांजली वाहण्यात येते। आदिवासी, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारा, संकटात धावून जाणारा नेता अशी त्यांची ओळख। गंभीर आजारपणातही संसदेत विश्वासदर्शक ठरावावर मतदानासाठी स्ट्रेचरवरून दिल्लीला पोहोचलेली घटना आजही त्यांच्या पक्षनिष्ठेचे प्रतीक मानली जाते। दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली होती। सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे साध्या कुटुंबात जन्मलेल्या चव्हाण यांचा राजकीय प्रवास सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष ते खासदार असा झाला। मालेगाव लोकसभा मतदारसंघात प्रथमच कमळ फुलविण्याचे शिवधनुष्य त्यांनी पार पाडले। त्यानंतर दिंडोरी मतदारसंघातूनही ते दोनदा लोकप्रतिनिधी म्हणून विजयी झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत अवनखेड गावाचा सर्वांगीण विकास हे त्यांचे विशेष योगदान ठरले। लढाऊ बाणा, स्पष्ट वक्तेपणा, सर्वांसोबत सुसंवाद आणि लोकसंग्रह हीच त्यांची राजकीय ओळख। आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेवटपर्यंत जमिनीवर राहून लोकांच्या सुखदुःखात सहभागी राहणाऱ्या या नेत्याचे योगदान आदरणीय राहिले आहे। पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक आणि राजकीय संस्थांकडून विनम्र श्रद्धांजली व्यक्त करण्यात येते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक विजय कानडे, सुरगाणा।